अमरावती शहर पोलिसांतर्फे सर्व अमरावतीकरांना आवाहन करण्यात येते की दिवसेंदिवस कोरोना रोगाचा प्रादुर्भाव अमरावती शहरात वाढतच आहे। कारण जीवनावश्यक बाबींचे नावाखाली अमरावतीकर गैरवाजवी प्रवास करणे, भाजी बाजार, किराणा दुकाने येथे अनावश्यक गर्दी करणे ह्या चुका करीत आहेत। प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे आपण नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वेळोवेळी हँडवॉश व सॅनिटायझर वापरणे या सवयी लावाव्यात। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त व अमरावती शहरातील लोकप्रिय जनप्रतिनिधी आपणास काही संदेश देऊ इच्छितात। शासनाने जे काही निर्देश आपल्याला दिलेले आहेत ते आपण पाळणं अपेक्षित आहे। आपण असं आढळतं आहे की आपण बाहेर फिरताय आणि पोलीस यंत्रणेवरचा आणि शासनाचा भार वाढवता। आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण घरी राहावे, जर गरज असेल तरच त्या ठिकाणी बाहेर पडावे। आपण उगाचच बाहेर फिरू नये, आपण पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे अशी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करते। नमस्कार, आपण सर्व अमरावतीकर आपल्याला एक निवेदन करायचं आणि विनंती करायचं आणि पोलीस प्रशासनाकडनं जे विनंती आपल्याला करण्यात येते आहे आणि ते काही नियम जे आपले गाईडलाईन्स सरकारकडनं निघालेले आहे आणि अमरावतीची जे CP शहरा भागाचे आमचे आरती सिंग यांनी जे कडक लोकांवर कारवाई करणं सुरू केला, त्या सिग्नलवर सगळ्यांना थांबून त्यांना विचारपूस करणं आणि जे डिपार्टमेंटला 100% रोडावर निघून ॲक्टिव्ह व्हायला लागून राहिला या कोरोना पिरियडमध्ये, ते फक्त ना फक्त हे आपली सुरक्षेसाठी आहे, आपले सिक्युरिटीसाठी आहे। त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मी रिक्वेस्ट करू शकते की मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, की आपण सिक्युअर राहा, सेफ राहा आणि आपले अमरावतीकरांना सेफ ठेवा। आज अमरावतीमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रभाव वाढत चाललेला आहे, आरोग्य विभाग, डॉक्टर आहे, नर्स आहे, पोलीस विभाग आहे, ज्या पद्धतीनं काम करत आहे, या प्रशासनाचा येणारा जो त्यांच्यावर येणारा भार आहे तो जर आपल्याला कमी करायचा आहे तर सगळ्यांनी बाहेर निघणं टाळा, मास्क घाला, सोशल डिस्टन्सचं पालन करा आणि लॉकडाऊनचं कडक पालन करा। कारण की आज आपण जर शासनाच्या नियमावलीचं उल्लंघन केलं तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रभाव पूर्ण शहरामध्ये पसरेल आणि सरकारी यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण येईल। मला असं वाटते या पोलीस विभागाला अमरावती शहराच्या पोलीस कमिशनर आरती सिंग यांनी लावलेली नियमावली याचं पालन संपूर्ण अमरावती शहराच्या जनतेने करावं ही नम्र मी विनंती करतो। नमस्कार, मी आमदार सौ सुधा संजय खोडके अमरावती जिल्ह्यातील सर्व माझ्या नागरिकांना विनंती करते की आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पेशंट खूप वाढत आहेत आणि त्यासाठी मास्क लावा, घरी थांबा, सोशल डिस्टन्सिंग पाळा हे आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं, लोकप्रतिनिधीच्या वतीनं आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण घरातच राहा, सुरक्षित राहा, कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या नियमाचं आपण सर्वांनी पालन करावं अशी मी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करते। नमस्कार, मी आमदार प्रवीण बोडे पाटील आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शासनाने ज्या त्रिसूत्री योजना ज्या लागू केल्या आहे, मास्क लावा, बाहेर फिरू नका, विनाकारण गर्दी करू नका, या सगळ्याचं आपण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे। जवळपास 1.25 वर्षापासून पोलीस प्रशासन मोठ्या शिताफीने खूप मेहनतीने आपल्यासाठी मेहनत घेत आहे। त्यांना सुद्धा फॅमिली आहे, परिवार आहे, त्यांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्रिसूत्रीचं पालन करावं, पोलीस प्रशासनाला मदत करावी एवढी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझ्याबरोबर सर्व लोकप्रतिनिधी अमरावती शहराचे यांनी आपल्याला आज जे आवाहन केलेलं आहे ते कृपया आपण पालन करावे। आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्या तीव्रतेने हे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण देशात वाढत आहे, अमरावतीमध्ये सुद्धा वृद्ध असो की युवा वर्ग असो सर्वांना हा आजार होऊन राहिलेला आहे। म्हणून याचा एकच उपाय आहे
आपण घरी थांबावा आणि घरी राहूनच आपण सुरक्षित राहू शकतात, विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये.